युगात विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाशी जोडण्यासाठी अंबरनाथमध्ये एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आलाय। NGO कम्प्युटर शिक्षण अभियान तसेच नगरसेविका दर्शना उमेश पाटील आणि नगरसेवक उमेश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी संगणक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाअंतर्गत MM स्कूल आणि मॅसिया स्कूलमधील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना एकूण 20 संगणकांचे वाटप करण्यात आले। आजच्या स्पर्धात्मक युगात संगणक शिक्षणाचे वाढते महत्त्व लक्षात घेता विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर बनवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आलाय। सध्याच्या काळात शिक्षण क्षेत्र झपाट्याने डिजिटल होत असून ऑनलाईन शिक्षण, ई-लर्निंग, प्रोजेक्ट्स, स्पर्धा परीक्षा यांसाठी संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक झाले आहे। मात्र अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे या सुविधा उपलब्ध होत नाहीत। हीच गरज ओळखून या उपक्रमातून विद्यार्थ्यांना थेट संगणक उपलब्ध करून देण्यात आले, जे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना संगणकाचा योग्य वापर करून स्वतःचे कौशल्य विकसित करण्याचे मार्गदर्शन केले। तंत्रज्ञान हेच भविष्यातील यशाचे मुख्य साधन आहे। योग्य दिशेने वापर केल्यास विद्यार्थी मोठ्या उंचीवर पोहोचू शकतात असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमाला नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील, नगरसेविका दर्शना पाटील, पंकज पाटील, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत भविष्यातही अशा शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ संगणकच मिळाले नाही तर त्यांच्या भविष्यासाठी एक नवीन संधी आणि आत्मविश्वासही मिळालाय। अंबरनाथ शहरात डिजिटल शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे। MM स्कूलमध्ये 10 कम्प्युटर्स दिलेले आहेत। कम्प्युटर शिक्षा अभियान आणि बदलापूरच्या सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, तसेच नगरसेवक उमेश दादा पाटील, नगरसेविका दर्शना पाटील, त्याचबरोबर नगरसेविका हर्षदा पाटील, नगरसेवक किरण राठोड यांच्या संयुक्त प्रयत्नाने एक कम्प्युटर शिक्षा अभियान यांना मी प्रयत्न केला होता। यांना अप्रोच करून त्यांनी आपल्याला ह्या शाळेंना 10 कम्प्युटर्स दिलेले आहेत। त्यांनी इतकं चांगला प्रोग्राम आयोजित केला होता की शाळेमधल्या शिक्षकांना सुद्धा तिथे ट्रेनिंगसाठी बोलवलं होतं आणि 10 दिवसाचं ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे शिक्षकांना। आणि त्या शिक्षकांनी ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर पूर्ण तो कोर्स आहे, तो पूर्ण कोर्स आपल्याला त्यांनी प्री रेकॉर्डेड दिलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होणार आहे। आणि मी पूर्ण सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा ज्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे ते कम्प्युटर शिक्षा अभियानचे सर्व संस्थापकांना मी धन्यवाद देते। त्याचबरोबर शिक्षकांचं सुद्धा म्हणजे मी अभिनंदन करेन की त्यांनीसुद्धा इनिशिएटिव्ह घेऊन ते गेले ट्रेनिंगला, दिल्लीला 10 दिवसाचं ट्रेनिंग अटेंड केलं। त्याच्यामुळे त्यांना हे आज म्हणजे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे संगणक। आणि या संगणकांमुळे विद्यार्थ्यांना नक्कीच म्हणजे एक शैक्षणिकदृष्ट्या चांगला फायदा होणार आहे। त्यांना डिजिटल युगात त्यांचा प्रवेश होतो आहे आणि त्यांना तांत्रिकदृष्ट्या ते त्यांचं बळकट होणार आहे त्यांचं ज्ञान। त्यासाठी आता पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचासुद्धा शुभेच्छा देते आणि त्यांनी याचा चांगला वापर करून घ्यावा ही विनंती आहे। कम्प्युटर शिक्षण अभियान या NGOच्या मार्फत रुचिताताई घोरपडे आणि तेजश्री करंजुले पाटील या दोन्ही नगराध्यक्षांनी अंबरनाथच्या आणि बदलापूरच्या यांच्या माध्यमातून या NGOने मला संपर्क केला होता। आणि त्या संपर्क मला करताना त्यांनी असं सांगितलं होतं की ज्या शाळांमध्ये कम्प्युटर्स नाही आहेत मुलांसाठी त्या शाळांना अप्रोच करा आणि तिथे काय काय सुविधा असतील ते आम्हाला सांगा। त्याप्रमाणे मी सगळे 8 ते 10 शाळांना कळवलं होतं, ज्या ज्या शाळा अंबरनाथमध्ये कम्प्युटरपासून वंचित आहेत त्यांना ते सगळं मी पटवून दिलं। त्याच्यानंतर आपल्या अंबरनाथील 3 शाळा म्हणजे सगळ्यात पहिली शाळा आली ती MM स्कूल, नंतर मसिया आणि डॉक्टर सिंग यांची श्रद्धा हायस्कूल। या तिन्ही शाळांच्या टीचर्सनी दिल्लीला ट्रेनिंगसाठी 10 दिवस गेले। त्याच्यानंतर तिथून आपल्याला पूर्ण फीडबॅक भेटला आणि त्याच्यानंतर आपल्याला 10 कम्प्युटर सगळ्यांना अवेलेबल झालं। त्याच्यासाठी मी त्या संस्थेचा खूप मनापासून आभार मानतो। तसेच आमचे दोन्ही नगराध्यक्षा तेजश्रीताई पाटील आणि रुचिताताई घोरपडे या सर्वांनी या उपक्रमासाठी खूप मदत केली आहे, त्याच्याबद्दल त्यांच्या दोघांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो की पुढील वर्षे आपण असेच परत जर अभियान जर आला तर आपण जे बाकीचे जे शाळा राहिलेले आहेत, जे 7, 8, 10 शाळा सुटलेले आहेत, वंचित राहिलेले आहेत, त्यांनासुद्धा आपण पुढच्या वर्षी डिसेंबर जानेवारीला अप्रोच करू आणि त्यांनासुद्धा ट्रेनिंगसाठी पाठवून देऊ।
आणि असंच जर पुढे अजून उपक्रम आले तर आपण या NGOतर्फे सर्व शाळांना अजून काय काय प्राप्त होईल हे त्यांना आपण नक्कीच त्यांना सवलत त्याची देऊ. आमच्या शाळेला जे संगणक मिळालेले आहेत ते घोरपडे मॅडम, रुचिता घोरपडे मॅडम, बदलापूर नगराध्यक्षा, आणि आमच्या अंबरनाथच्या लाडक्या नगराध्यक्षा CA तेजश्री करंजुलेताई आणि उमेश पाटील सर यांच्या सहकार्याने आणि शिक्षा NGO यांच्या सहकार्याने आम्हाला ते संगणक मिळालेले आहेत. आणि या संगणकाचा आमच्या शाळेसाठी खूप चांगला उपयोग होणार आहे. आमच्या शाळेचे विद्यार्थी जे आहेत ते आधुनिकतेकडे जाणार आहेत, त्यांची वैचारिक प्रगती होणार आहे आणि पुढेसुद्धा त्यांची प्रगती होईल आणि त्यासाठी मॅडम आम्हाला नेहमी सहाय्य करतील जसं आत्ता केलेलं आहे. तर अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगते आणि सगळ्या आमच्या शाळेतर्फे त्यांचं धन्यवाद करते. हायस्कूल या शाळेतील सहशिक्षिका प्रभा निलेश आढांगळे, नगरसेवक उमेशदादा पाटील, अंबरनाथ नगराध्यक्षा तेजश्री करंजुले मॅडम, रुचिता घोरपडे मॅडम यांनी खरंच MM हायस्कूल या शाळेतील मुलांची गरज, कारण की या शाळेतले मुलं हे गरीब घराण्यातून, सराउंडिंग प्लेस त्यांचा गरीब आहे, तिथून येत आहेत शिकायला आणि खरंच त्यांना कम्प्युटरची खूपच गरज होती आणि ही गरज ओळखून त्यांनी या शाळेला 10 कम्प्युटर वाटप केलेलं आहे. खरंच खूप मोलाची गोष्ट आहे. अशाच पद्धतीने आमच्या शाळेवर त्यांचं लक्ष असू द्या आणि अशाच पद्धतीने त्यांनी शाळेसाठी खूप चांगली कामगिरी पुन्हा करावी. त्यामुळे सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. थँक्यू. कम्प्युटर शिक्षण अभियानने आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी खूप चांगलं प्रशिक्षण दिलं आणि ते लोकांनी सर्व काही शिकवलं किंवा मुलांना आपल्याला काय काय शिकवायचं आहे. आणि ते लोकांनी हे स्मार्ट बोर्ड मॅजिक बॉक्स ते म्हणतात, मॅजिक बॉक्स असं त्यांनी दिलं आहे. त्याच्यात सर्व इनबिल्ड आहे. एक्सेल किंवा आपलं जे वर्ड असेल किंवा पॉवर पॉईंट असेल, त्या सर्व गोष्टी आपल्याला फक्त मुलांना दाखवायचं आहे आणि त्यांना शिकवायचं आहे. त्यांना आपल्याला म्हणजे काय दुसरं आपण काय एक्स्ट्रा त्यांना हे करायचं नाही, त्यांना फक्त दाखवून त्यांना एक्सप्लेन करून त्यांना शिकवायचं आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथे सोय केलं. दिल्लीमध्ये 10 दिवस त्यांनी म्हणजे हॉटेल स्टे वगैरे, जाण्याचा खर्च सर्व त्यांनी म्हणजे स्वतःहून ते NGOनी केलं आहे. आणि मला थँक्यू आपला उमेश सरांना सांगायचं आहे, घोरपडे मॅडमना सांगायचं आहे आणि मॅडम मॅडमना पण सांगायचं आहे. तो एवढा म्हणजे खूप छान अनुभव होता. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.